नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले सहर्ष स्वागत। सध्या आपण येरोड येथे गोल्फ क्लब चौक या ठिकाणी आहोत। आज या ठिकाणी सुनील अण्णा टिंगरे यांच्या हस्ते ओपन जिमचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अण्णा या ठिकाणी आज ओपन जिमचं उद्घाटन करण्यात आले आहे। गेल्या अनेक वर्ष 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्या येरोडा भागातील नागरिकांनी कायम मला साथ दिली आणि आजचा खरं तर रुपेशचे हा आग्रह होता की नवीन वर्षाचा एक चांगली संकल्पना राबवावी। त्या हेतूने त्यांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांना एक चांगला संदेश आरोग्यासंदर्भातला देण्याच्या हेतूने या ठिकाणी जी जागा पुलाखालची वायाला जाते, प्रत्येक जागी आपण बघतो डम्पिंग होतं किंवा काय असं, तर त्या ठिकाणी सकाळी व्यायामाला येणाऱ्या लोकांसाठी त्यांनी हा ओपन जिमचा उपक्रम तिथं राबवून घेतला। मी त्याच्या या कार्याला शुभेच्छा देतो। उपस्थित सर्व पदाधिकारी असेल किंवा या भागातील नागरिक असेल त्यांना मी नवीन वर्षाची शुभेच्छा देतो आणि ह्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून जो हेतू डोळ्यासमोर ठेवून रुपेशने हे चालू केलेलं आहे तो साध्य झाला पाहिजे अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो। नवे युवक युवकांनी याचा उपयोग केला पाहिजे मग त्यासाठी तर केलं राजा। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रुपेश गायकवाड आपल्यासोबत आहेत। या ओपन जिमची संकल्पना आपल्याला कशी काय सुचली आणि याचा पाठपुरावा आपण कसं केला? बऱ्याच ठिकाणी आपण जिम बांधलेले आहे, या ठिकाणी पुलं पाहत असतो, परंतु त्या पुलाखालचा वापर हा एक तर कचरकुंडी किंवा डम्पिंग करण्यासाठी आपला केला जातो, परंतु त्या ठिकाणी ते वापर योग्य व्हावा असं माझ्या मनात होतं। बरेच दिवस मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं होतं की ब्रिज खाली देखील आपण काहीतरी चांगलं करू शकतो। त्यातून मला एक कल्पना सुचली की आपण ओपन जिमचे का नाही, कारण रोडला फुटपाथ बांधले जातात परंतु ती जागा अपुरी असते। ब्रिज खाली हा छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाखाली खूप मोठी जागा आहे। ही जागा या ठिकाणी फक्त माती होती, पण या ठिकाणी जिम केल्यामुळं आजूबाजूचा परिसर आहे, सुभाषनगर आहे, गांधीनगर आहे, नवी खडकी आहे, गोल्फ क्लब चौकातले लोक आहे, या लोकांना आजूबाजूला ओपन जिम म्हणा गार्डन अशा सुविधा आता राहिल्याच नाही, कारण जागाच नाही राहिलेली। परंतु या ब्रिज खाली खूप मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्यामुळं मी आपले आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्याशी संपर्क साधून मी त्यांना सांगितलं की अण्णा अशी माझी संकल्पना आहे। अण्णाने देखील मला खूप लगेच होकारार्थी समर्थन देऊन सांगितले की रुपये तुला कार्य मला अण्णांनी 20 लाखाचं मला या ठिकाणी बजेटमध्ये त्यांनी सँक्शन करून दिलं व त्या करून देखील या ठिकाणी अण्णांनी 20 लाख रुपये दिले व याचा पाठपुरावा करून मी असेल, कीर्तिभाऊ माचरेकर असतील, राजेश गायकवाड, त्याचप्रमाणे रुपेश गोलब, आम्ही सर्वांनी महानगरपालिकेला पाठपुरावा करू। या ठिकाणी फक्त जिमच नाही तर या ठिकाणी आपण पाहू शकता की गट्टू बांधलेले आहेत, त्याचप्रमाणे अण्णाकडनं आम्ही या ठिकाणी बसण्याची बेंचीची सुविधा केलेली आहेत, लाईटीची संध्याकाळी देखील या ठिकाणी अंधार असतो, तर आपण महानगरपालिकेतून अंधाराची जावा व लोकांना या ठिकाणी लाभ घेता यावा म्हणून आपण या ठिकाणी लाईटची देखील सुविधा केली आहे। व आज आपण पाहिलं की आपले आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या शुभ हस्ते आपण आज ओपन जिमचं आपण लोकार्पण केलं आहे। कॅमेरा करा माझ्याकडे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते वंदनाताई साळवे या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, आज या ठिकाणी ओपन जिमचं उद्घाटन झालेलं आहे। युवक युवती येरोड भागातील नक्कीच याचा उपयोग करतील, याबद्दल आपण सर्वात प्रथम मी येणाऱ्या आलेल्या नवीन वर्षाचं सर्वांना शुभेच्छा देते। आणि ओपन जिम हे जे चालू केलेलं आहे हे सुनील अण्णा टिंगरे यांच्या माध्यमातून चालू केलेलं आहे, पण याचा अतिशय महिला वर्गांना, युवतींना आणि मध्यम वयाच्या महिलांना इतका उपयोग होणार आहे की इथं खूप छान वाटते जर जिम करताना। आणि असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असे छोटे छोटे जिम व्हायला पाहिजे, त्याचा पूर्णपणे त्याचा फायदा युवतींना आणि महिलांना होईल। आपल्यासोबत येरोडा भागातील काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, आज या ठिकाणी जो ओपन जिमची सुरुवात झाली आहे, महिला नक्कीच याचा उपयोग घेतील का नाही घेणार? नक्की घेतील, कारण एक्सरसाइज लेडीजसाठी म्हणा, जेंट्ससाठी म्हणा, लहान मुलांसाठी म्हणा, सगळ्यांसाठी म्हणा उपयोगी आहे। हेल्थसाठी तरी नक्कीच उपयोगी आहे। आणि मला तरी वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण उपयोग, वयस्कर म्हटलं तरी चालेल, तर तिथल्यापर्यंतसुद्धा लोक उपयोग भरपूर करून घेतील। त्याच्यामध्ये आपण जिम तयार केली आहे, ती खूप मोठी गोष्ट आहे। आणि जागेचा सदुपयोग झालेला आहे की वायाला नाही घालवलेली ही जागा। त्या वरतून जरी पूल असेल तरी खाली ही जागा वायाला गेलेली नाही आहे। आणि जिम अशा प्रकारे केली आहे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांपर्यंत कोणीही यूज करू शकतं। आणि इथे असं बंधन नाही आहे की कुणी यावं कुणी नाही यावं, सर्वांसाठी ही खुली आहे। सो मला तरी वाटतं आहे खूप चांगली गोष्ट आहे ही। सर, आज या ठिकाणी येरोड भागात गुन्हेगारी आणि व्यस्ततेचं प्रमाण आपण वाढलेलं या ठिकाणी दिसतंय, पण या ओपन जिमचा
फायदा नक्कीच युवा वर्ग आणि ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वच या ठिकाणी फायदा घेतील, याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता या ठिकाणी आज लोकप्रिय आमदार सुनील अण्णा टिंगरे आणि रुपेश गायकवाड यांच्या माध्यमातून हे जे ओपनिंग झालेले आहे, या ओपनिंगचा फायदा असा आहे, जे व्यसनाधीने हे बाकीचे लोक जे व्यायाम करतात आहे, यांना बघून त्यांनाही व्यायाम करण्याची विचार राहील आणि फिटनेस चांगला राहील. त्यामुळे यांनी जे काम केलं ते खरोखर कौतुकास्पद आहे. त्यानंतर दोघांचं अभिनंदन. येरवडा भागात ग्राउंडची समस्या आहे, ग्राउंड नाही आहे, पण वस्ती पातळीवर ज्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी ओपन जिमची सुरुवात केली पाहिजे. नाही केली पाहिजे. छोट्या ज्या जागा आहेत, जसं महिला आहेत सकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला, मग त्या अशा त्यांना वेगळीकडे जाता येत नाही, मग त्या अशा ठिकाणी येतील. आणि ज्या वस्ती पातळीवर छोट्या जागा असतील तिथं निदान तुम्ही 4-5 जरी जिमच्या मशिनी ठेवल्या तरी त्यांना त्याचा उपभोग घेता येईल. सर, आज या ठिकाणी ओपन जिमची सुरुवात गोल्फ क्लब चौक या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे, पण नक्कीच पुणे शहरात जेवढे ब्रिज असेल त्या ठिकाणी अशी खाली काहीतरी केलं पाहिजे, याबद्दल आपल्याला काय? निश्चित मी कृष्णा गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने यांना विनंती करतो की त्यांनीही महापालिकेतील की आपल्या या भागातील परिसरातील जिथे तिथं उड्डाण पूल आहेत तिथं या जागेचा कसा पुरेपूर वापर, विरंगुळा केंद्र असेल, लहान मुलांसाठी खेळण्याचे काही उपलब्ध असेल, अभ्यासिका असेल किंवा वाचनालय असेल, अशा चांगल्या उपक्रम जर नागरिकांना दिली तर निश्चित लोक त्याचा फायदा घेतील. नुसतं पुणेकर लोक बोलतात की महागाई वाढली आणि महापालिका नुसती टॅक्सच्या रूपातनं नुसती नागरिकांची लूट होती आहे. पण जर अशा पद्धतीने जर पुणे महानगरपालिका यांनी जर असं सुंदर पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित सर्व पुणेकरांना याचा फायदा होईल. आणि आजचं जे हे ओपन जिम या ब्रिजच्या खाली जे यांनी केलेलं आहे तर ह्याचा एक उदाहरण पुणे शहरासाठी झालेलं आहे की उड्डाण पुलाच्या खालची जी मोकळी जागा आहे तिथं लोकांचे दारूचे अड्डे बनतात, गाड्या लागलेल्या असतात, नाही ते प्रकार चाललेले असतात. तर अशा ठिकाणी जर जागेचा सुनिश्चित उपयोग जर केला तर निश्चित सर्व पुणेकरांना याचा फायदा होईल. जिम म्हणजे काय आहे, आता माझे पण हातपाय दुखतात आहे तरी मला लय उपयोगी पडले ते.